आषाढ महिना सुरू आहे. वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत. टाळ गजरांचा मृदुंगांचा आवाज आपल्या परिसरातून ऐकू येत आहे. आषाढी वारी आता येत आहे आणि आपल्यासाठी खास विशेष गोष्ट म्हणजे आज आपल्या विद्यालयामध्ये माननीय श्री ज्ञानेश्वर मिडगुले, पत्रकार, प्रबोधनकार आणि व्याख्याते, मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन प्रशिक्षण व संशोधन केंद्र सणसवाडी येथून ते आलेले आहेत. थोर संतांची शिकवण आणि त्यांचे कार्य तुम्हा विद्यार्थ्यांना माहिती व्हावं यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ते आज आपल्या विद्यालयामध्ये इथं उपस्थित राहिलेले आहेत. सर्वप्रथम आपल्या विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करते. त्यांची थोडक्यात ओळख बघा. माननीय श्री ज्ञानेश्वर मिडगुले यांनी व्याख्याने, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, परिपाठ, अभंग, भजन, गवळण, गीते, कविता, मुलाखती, भाषण यामधून शालेय विद्यार्थ्यांना व भजनी मंडळांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. तर मी श्री ज्ञानेश्वर मुडगुले सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी, ही सकाळ रोज यावी. माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. जनता विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाक्षणाला शिकायचं असतं. त्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे नियमित रोजच्या रोज अभ्यास केला, वेळेवर अभ्यास केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. शिकून म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तळावर स्वर्ग उभा करू शकतो इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो आणि 10वी पर्यंत शिक्षण तुमच्या जीवनाचा पाया आहे. आणि मुलांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून ठेवू शकत नाही. म्हणून अभ्यासातला गेलेला एखादा आठवडा, एक तास सुद्धा परत मिळू शकत नाही. म्हणून क्षणाक्षणाचा उपयोग करून तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. शिकून आणि सवरून दोन प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, सुविचार, संतांचे विचार, संयम, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी संत निळोबाराय दिंडीतर्फे मी तुमच्या समोर उभा आहे. बऱ्याच वेळा मुलांना वाटतं, अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी लहान शाळेत शिकतो, मी बुटका, मी काळा, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा. मला मोठं व्हायचंय ठरवा मनाशी. आता मला थोडा वेळ दिल्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात 2-3 उदाहरण देतो. देवानं आपल्याला कोणत्या घरात जन्म द्यायचा, देवानं आपल्याला कोणता रंग द्यायचा
हे आपल्या हातामध्ये नसतं, पण जन्मल्यानंतर तो महत्वाचा प्रवास शिक्षण ते शिकून सवरून कसं मोठं व्हायचं नक्की तुमच्या हातामध्ये आहे. बघा एक नाव तुम्ही ऐकले का, पीटी उषा. मार्क कमी आहेत, घाबरायचं नाही, अनेक मार्ग आहेत, 17 मार्ग आहेत. एखाद्याला कमी मार्क आहे ना, पीटी उषा तिचं शिक्षण किती आहे माहित आहे का, नॉन मॅट्रिक. सचिन तेंडुलकर किती आहे, नॉन मॅट्रिक. असे बरेच नॉन मॅट्रिक, पण त्यात महाराष्ट्रात 1 नंबरला आहेत. कारण का, पीटी उषा 7वी पर्यंत तिला अभ्यासाचा फार कंटाळा, अर्धे दिवस गायब बसायची. मुख्याध्यापकानं गुरुजींना पाठवलं, जाओ ही पोरगी काय येत नाही. गुरुजी सायकलवर निघाले, ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गुरुजी सायकलवर निघाले, गुरुजींनी पाहिलं, अरे पोरगी सडकेच्या कडेला शेळ्या जाते, डोंगराच्या कडेला शेळ्या लावल्या होत्या, आणि त्या मुलीनं जसं गुरुजींना पाहिलं तशी ते चिंगाट पळाली, गुंगाट पळाली, डोंगरावर जाऊन बसली. गुरुजींना सापडलीच नाही. गुरुजी गेले मागे, पण दुसऱ्या दिवशी सकाळ गुरुजी घरी आले. तिच्या वडिलांना म्हणले तिला शाळेमध्ये घेऊन घ्या. गुरुजी शाळेमध्ये तिला घेऊन आले, आणि मग तिच्या आवडीचा विषय असं मोठं ग्राउंड होतं. त्या ग्राउंडवर 5वी ते 10वीची शाळा, त्या तिच्या आवडीची म्हणजे गुरुजींनी हेरलं होतं तिच्यामध्ये कोणता गुण आहे. कारण हे तुम्हाला आकार देणारे, मूर्तीला तुमचे आकार देणारे शिक्षक म्हणजे देव आहे. जगातली फक्त 3च लोक आहेत जे तुमचं भलं चित्तात. कोणती? आई, वडील आणि शिक्षक. 3च लोक असे तुमचं भलं चित्तात. बाकी एखाद्या ठिकाणी मोठे झाल्यावर तुम्ही इंटरव्ह्यूला गेला, 100 लोक असले तर त्यातले 99 लोक म्हणणार आहेत त्याला नोकरी मिळू दे. फक्त 3च लोक तुमचं भलं व्हावं असं चित्तात, आई, वडील आणि शिक्षक. म्हणून आयुष्यामध्ये त्यांचा नजर करू नका. आता मला सांगा, ती पीटी उषा पहिल्या दिवशी तिच्या आवडीचा विषय घेतला, खेळाची स्पर्धा घेतली आणि रनिंगची स्पर्धा घेतली, आणि त्या रनिंगच्या स्पर्धेमध्ये ती 7वीची मुलगी 10वीच्या मुलीपेक्षा दगाट पळाली. पहिला नंबर आला. पहिला नंबर आल्यावर त्यावेळेला सरांनी, गुरुजींनी 10 रुपये बक्षीस दिले. त्यावेळेचे 10 म्हणजे आताचे 200 असते. आणि मग तिला फार बरं वाटलं. तिला शाळा शिकायचीच नव्हती, आवडत नव्हती, पण तिला वाटलं आता शाळेमध्ये यावं. आणि मग त्या वर्षी ती अभ्यास करायला लागली, मन लावून अभ्यास करायला लागली. आणि मन लावून अभ्यास केल्यावर काय झालं बघा. मीराबाई नाव ऐकले का तुम्ही मुलांना? मीराबाई नाव ऐकले का फक्त शांताबाई ऐकले? तर काय झालं, संतांचे अभंग ना, अभंगामध्ये फक्त अभंग नाही, अभंग पदे ओवे दोह्या असो गवळण भारोळ याच्या चाली एवढ्या चांगला असता, याचा अर्थ चांगला असतो, पण ही तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. यांच्या डोक्यातली ती शांताबाई गेली, आला बाबूराव. संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये कीर्तन, भजन, काकडा, प्रवचन गायले जातात, ताजेतवाने वाटतात. पण डीजेचं गाणं, सिनेमाचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी दिसत नाही. मुलांना दुसऱ्या वर्षी शांताबाई दिसली का, बाबूराव दिसला का? आवाज वाढवून डीजे. 10वीचं पोरग मागं बघा, मागचं एक पोरग त्याचं लक्ष नाही. काय झालं, मोठ्या मुलांचे लक्ष काय असावं, त्या मुलाला कसा माशाचा डोळा दिसत होता तसं तुम्हाला फक्त शिक्षण दिसलं पाहिजे. नाही तर मोठ्या मुलांना काय दिसलं माहितीये का, ते इकडे तिकडे बघतं. आणि जर कदाचित कोणी त्यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणतं, जवा बघतीस तू माझ्याकडे. लक्ष तुमचं फक्त शिक्षण, तुमचं चार्जिंग करण्यासाठी सांगितलं. तर त्या पीटी उषाला 7वीला ती मन लावून शिकायला लागली. मग आणि मन लावून शिकायल्यावर ते एक नाव होतं बघा, एक संत मीराबाई, माहिती ना? जरा मागं म्हणाल का, त्या ओळीतून तुम्ही काय घ्यायचंय, त्या ओळीतून तुम्हाला काय अर्थ काय घ्यायचा, त्यासाठी जरा 2 ओळी मागं म्हणा. जैसी लागी लगन मेरा हो गई मगन, तो गली गली हर गुण गाने लगी. जैसी लागी लगन काय अर्थ होते आता, जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती, गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली, आणि मेरा हो गई मगन, मगन म्हणजे मग्न. मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन, तल्लीन, मग्न झाली होती. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का, एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले बाळ्या नाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, लेफ्टनंट होऊ नको, कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण पुन्हा काही शत्रू आहेत आणि ते शत्रू बाहेर नाहीत.
तुमच्या आतमध्ये शत्रू आहेत. कोणते कोणते शत्रू तुमच्या आतमध्ये माहित आहे का? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय होणार? काय होणार? सर थोडस रागवतील, 2 छड्या मिळतील, परंतु मुलांनो सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर पहिला आपला शत्रू आळस, कंटाळा, बेफिकिरी यांना बाहेर काढा. आणि त्यापेक्षाही भयंकर डेंजर महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत. असे काही तुमचे दुश्मन आहेत, पण ते तुम्हाला फार आवडतात. त्याला काय म्हणतात? जानी दुश्मन. म्हणजे जीवापेक्षाही प्रिय. अभ्यास, ग्रहपाठ, होमवर्क सोडून तुम्ही त्यांच्या पुढं टू बघत बसता. अख्खा ग्रहपाठ मागे राहतो आणि दुसऱ्या दिवशी सरांना सांगता माझं डोकं दुखत होतं म्हणून ग्रहपाठ राहिला. आणि तुम्ही डोकं कुठे लावलं होतं? तुझ्या देवीवर रंगला. काय मालिका असतात टीव्हीतल्या. त्या बाईनं त्या बाईची खोडी कशी करायची आणि कुरघोडी याच्या पलीकडे काय नसतं. मुलीनं मोठं व्हायचं असेल तर मालिका बघूच नका. त्या मालिकाला पासून आपली समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झाली. कारण त्याच्यामध्ये ज्या खलनायिका असतात ना, 2 सुंदर बाया असतात. एका बाईनं दुसऱ्या बाईची खोडी कशी करायची आणि दुसरीने कसं काय कुरघोडी याच्या पलीकडे काय नसतं. म्हणून तुम्ही मालिकाच्या भानगडची एखादी मालिका वर्षातून येते चांगली. कोणती? स्वराज्य रक्षक संभाजी. देवधर्मान देशासाठी, देवधर्मान देशासाठी प्राण घेतलेले हाती सुरामी सरदार आम्हाला. काही कुणाची भीती, जगून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. 39 दिवस आमच्या राजांना त्या औरंगजेबानं हाल हाल करून मारलं. पण त्या औरंग्याचं पुढे भारतात खडक सुद्धा नाही. पण आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते. म्हणून तुमचे जो जाने दुश्मन आहेत ती पहिला टीव्ही, दुसरा मोबाईल. मोबाईलनं फार ऑनलाईन शिक्षणानंतर 7 वर्षाच्या आतल्या पिढीचं वाटोळ केलं. आईनं काय केलं? पोरग रडतंय, त्याला खोकळा दिला का? खेळणं दिलं का? काय दिलं? आई पोरग रडतंय, व्यसनावर आता व्यसनावर व्याख्यान होणार आहे. या ठिकाणी व्यसन मुक्तीवर व्यसन होणार आहे. मुलांना दारू, गांजा, आपले अंमली पदार्थ आम्हालाही त्यासाठी शाळेत बोलवतात. परंतु सगळ्यात मोठं व्यसन संपलं. सगळ्यात मोठं व्यसन मोबाईलचं लागलंय लहान पिढीला. मग ते मोबाईलचं व्यसनमुळं डोळे खराब होतात, डोकं बधीर होतं, डोकं हँग होतं, मेंटल होतं, पागल होतं. आमच्या पुणानगर रोडला वाघोलीतल्या कोरेगावच्या 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या एका मुलाचं मोबाईलमुळे डोकं हँग झालं. 35 लाख खर्च झाले. आजही पोरग बधीर आहे. म्हणून वाईट व्यसन दारू, गांजा, फूल ते नंतरच आहे. पण आता मोबाईल, टीव्ही, डीजे न पोरं फार बधीर झाली. डीजे पुढे बघा. तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी 20 वर्ष लागतात. बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल, कॉलेज 20 वर्ष लागतात. पण ते तुम्ही एकाच दिवसामध्ये डीजे पुढे नाचायला गेला बिघडू शकता. पुढाऱ्याबरोबर धाब्यावर गेला तरी बिघडू शकता. ऑर्केस्ट्रामध्ये गेला तिथं एखादा असतो पंटर तुम्हाला बिघडवतो. म्हणून माझी विनंती आहे, आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला, मोहाला, प्रलोभनाला बळी पडू नका. मुलांना मला व्याख्यानासाठी 2 ते 2.5 तास लागतात. मला फक्त 10-15 मिनिटं दिलेली आहेत. तरी बस आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, हसा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांना प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज राजाराम महाराज आणि सुनांची येसूबाई. धन्यवादीच्या टाळेवार का? हे बाई तुझं नाव लिहे आणि पुस्तक दे. आता दुसरा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलाचं नाव. यांनी भारताची घटना लिहिली. यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. विद्येविना मती केली, मतीविना नीती केली, नीतीविना वित्त केले, वित्ताविना शूद्र खचले. अवघे अनर्थ या अविद्येने झाले. ते विद्येचे जनक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय? दोघांच्या मुलाचं नाव एकच आहे. कोणाला माहिती आहे?